ट्रॅक्टरवर मंत्री कदमांची पाहणी। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाने, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब जाधव व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, तहसीलदार प्रशांत थोरात, उपजिल्हाधिकारी अविनाश करांडे, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, मोरवड येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। मोरवड येथील कोंडीराम भडके यांच्या शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली। मोठेगाव परिसरात जोरदार पाऊस झालेल्या भागात सुद्धा त्यांनी जाऊन पाहणी केली। तसेच भोकरंबा येथे ग्रामपंचायतमध्ये बैठक व डिघोळ देशमुख येथे सुद्धा त्यांनी बैठक घेतली। खूप दुर्गम भागामध्ये शेतकऱ्यांना काय आश्वासित करायला आणि काय आश्वासन द्याल? मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टीच्यामुळे जे काही शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे त्या शेतकऱ्यांची नुकसानी प्रत्यक्षामध्ये पाहणी करा असे आदेश माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिले। आज त्यांच्या आदेशाने मी आज लातूर जिल्ह्यामधील काही गावांची पाहणी करत असताना शेतकरी पावसामुळे जो हवालदिल झालेला आहे ते प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळत आहे। सततच्या पावसामुळे झालेलं नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, आज महसूल राज्यमंत्री म्हणून प्रशासकीय यंत्रणा घेऊन इथे आलेलो असताना सूचना आपण दिलेल्या आहेत। एकतर एकही शेतकरी हा पंचनाम्याच्या विना राहता कामा नये ही आपण सूचना पहिली आपण प्राधान्याची महत्त्वाची दिलेली आहे। दुसरा विषय, पंचनामे करत असताना ऑगस्टमध्ये आपण जे नुकसानीचे पंचनामे केले होते त्याच शेतामध्ये आता वाढीव नुकसान झालेलं आहे। वाढीवचे देखील पंचनामे पुन्हा आपण करावेत असे देखील आदेश आपण दिलेले आहेत। नंबर 2। नंबर 3, अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती ओढावलेली असल्यामुळे जमीन देखील खरडून गेलेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे। त्याचे पंचनामे हे महसूल अधिकाऱ्यांनी आणि कृषींनी असे संयुक्त पंचनामे करण्याचे देखील आदेश आपण दिलेले आहेत। ज्यावेळेस सगळे पंचनामे पूर्ण होतील त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल जी घोषणा केलेली आहे की वाढीव मदत संपूर्ण ह्या भागामध्ये शेतकऱ्यांना ही दिली जाईल। आपण ओला दुष्काळ फक्त हा शब्दप्रयोग आपण करतो, परंतु वाढीव मदत ही नक्कीच यावेळी शेतकऱ्यांना ह्या नुकसान भरपाई देत असताना दिली जाईल। आणि 100% आपलं सरकार हे सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आज आम्ही इथे बांधावरती आलेलो आहोत आणि सगळ्या शेतकऱ्यांना आश्वासित करतोय की आपण निश्चिंत राहा, आपली जी नुकसान झालेली आहे सगळी नुकसान भरपाई आपल्या सरकारमार्फत दिली जाईल। सर, आता महत्वाचं ऐन दिवाळी आलेली आहे, शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास केलेला आहे, शेतकरी कर्जामध्ये अगोदरच बुडलेला आहे। बरोबर आहे। कर्जमाफी विषयी काय तुम्ही? नक्कीच नाही, शेवटी ती घोषणा काही मी करू शकत नाही, परंतु आमचं सरकार या बाबतीत 100% सकारात्मक आहे। तीनही नेते, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असले आणि अजितदादा, आज महायुतीचं आमचं सरकार आहे। महायुतीमार्फत नक्कीच कर्जमाफीच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय दिला जाईल, योग्य तो निर्णय घेतला जाईल। परंतु आता जी काही नुकसानी झालेली आहे, परंतु ते अगोदर नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करणं, त्या पंचनामे करत असताना कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय न करणं, नंबर 1। आणि दुसरी गोष्ट, ही पंचनाम्याच्या आधारावरती जी मदत मिळेल ती मदत शेतकऱ्याला वाढीव मदत मिळावी ही जी मागणी आहे, त्यासाठीचे जो काही पाठपुरावा तो आम्ही शासनाकडे मी स्वतः करेन, म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही स्वतः करू आणि ती वाढीव मदत पहिल्यांदा अगोदर शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। ते आम्ही यशस्वीरित्या आम्ही नक्कीच करून देऊ आणि कर्जमाफीचा जो विषय नक्कीच आमचे प्रमुख नेते आमचे जे आहेत ते याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतील।